मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये रोशनला रितेश भाऊनं की नाही खूप एकदम अंदाजनं एकदम जबरदस्त समजून सांगितलेले आहे. ते तर रोशनला म्हणू लागले की रितेश भाऊ, रोशन मला या आठवड्यामध्ये तुझा गेम ना सर्वापेक्षा थोडा कमी दिसला. कारण की नाही तू या आठवड्यामध्ये सर्वांना जास्त काय बोलला गेलतास काय नाही. तू जे स्ट्रॅटेजीने गेम खेळू लागलास तू काही दिवसापूर्वी मला खूप आवडू लागला. मात्र ह्या आठवड्यामध्ये तुझा गेम मला खूप प्रमाणे कमी दिसला. कारण की नाही तू या आठवड्यामध्ये बघ जास्त कार कोणासोबत की नाही जास्त इम्लॅन ठेवून गेलतास काय नाही. तू जेवढं काम होतास तेवढंच करू लागला. म्हणजे तुला जिथं मुद्दा होता बोलायचं त्या तू मुद्द्यावर तू बोलला गेलतास. असं इथं रितेश भाऊनं की नाही इथं रोशनला समजून सांगितलं लागला. तर रोशन इथं म्हणू लागलं, नाही भाऊ मला जिथं समजू लागला मी तिथं बोलू लागलो आणि मला माझ्या हिशोबात म्हणल्यानं मी या आठवड्यामध्ये बी गेम चांगलं खेळला. तर तुम्हाला वाटलं असेल तर मी आता अजून जास्त प्रयत्न करशील की माझ्या गेमला मी अजून बेहतर बनू शकतो. असं इथं रोशन इथं रितेश भाऊला सांगू लागलं. तर रितेश भाऊ म्हणू लागले की रोशन तुम्ही काम करा, कारण की तुम्ही काम केलं ना ट्रॉफी तुम्ही बिलकुल जिंकून जाणार. असं इथं रितेश भाऊनं रोशनला सांगितलं. रोशन इथं म्हणते की भाऊ मी खूप प्रयत्न करणार आणि ट्रॉफी की नाही मी इथं माझ्या घरलाच नेणार. असं इथं रोशननं रितेश भाऊला सांगितलं. तर मित्रांनो, कुठं ना कुठं आता रितेश भाऊनं रोशनला खूप प्रेमानं समजून सांगितलेलं आहे. तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.